बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला मोठा फटका बसलाय। सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी यामुळे संकटात सापडलाय। 50 टन डाळिंब हे कोलकातामध्ये अडकून पडले, तर 200 टन निर्यातक्षम डाळिंब हे सांगोल्यात अडकून पडले। डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं यामुळे मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। जवळजवळ 50-55 टन डाळिंब हे जे निर्यातक्षम डाळिंब बांगलादेशाला पाठवलेलं आहे ते तिथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमा भागामध्ये अडकून राहिलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं त्याचबरोबर व्यापारी वर्गाचं सुद्धा नुकसान होते आणि अडकलेल्या मालाची कोणतीही व्यवस्था नसल्या कारणामुळे जो पुढील माल पाठवण्यात येणार होता तो सुद्धा 100-200 टन माल आज सांगोल्यामध्ये डाळिंबीचा स्टोरेज करून ठेवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सांगोल तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचं यातून नुकसान होत आहे। याची जबाबदारी शासनाने घेऊन तातडीने याच्यावर उपाययोजना करून आपण शासन स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।